काँग्रेस 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 जेवढे चोर आहेत मोदी विशाल दादा म्हणजे सगळ्यांचं 25-25% आहे का? विशाल भारतालाही नाही हो, मोदीने जे केलं नाही. मोदी शिवाय भारताला पर्याय नाही. नमस्कार, नव महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सांगली लोकसभेतून. पण पलूस मतदारसंघामध्ये. काँग्रेस नमस्कार दादा. नमस्कार. नाव? असलम. बर, असलम भाई काय म्हणताय निवडणुकीबद्दल? काँग्रेस येईल. काँग्रेस येईल म्हणजे काँग्रेसकडून उमेदवारी दिलेली आहे ती कुणाला दिलेली आहे? नाही, विशाल पाटलांना दिलेली नाही. अपक्ष म्हणून विशाल दादांनी अर्ज भरलेला आहे. तर यावर काय मत आहे तुमचं? काँग्रेसनं पण काय केलेलं आहे का यामध्ये डावपेच? तेच म्हणूनच म्हटलं त्यांना अजून उमेदवारी कुणी दिलेली आहे माहित नाही. बरोबर. विशाल पाटील काँग्रेस. मोदी सरकार काँग्रेस 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 जेवढे चोर आहेत मोदी विशाल दादा म्हणजे सगळ्यांचं 25-25% आहे का? विशाल दादा भारतालाही नाही हो, मोदीने जे केलं नाही. मोदी शिवाय भारताला पर्याय नाही. काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. 60 वर्ष काँग्रेसनं काढली, त्यामुळे काँग्रेस शिवाय पर्याय नाही. मोदी शिवाय देशाला पर्याय नाही. 60 वर्षात काँग्रेसने जे केलं नाही ते 10 वर्षात मोदी साहेबांनी या देशासाठी केलेलं आहे. त्यामुळं इथून पुढे मोदी शिवाय पर्याय नाही. बिकल लावलं मोदीने पाक. शेतकऱ्यांनी बेखल लावलं आणि त्यामुळे विशालदादा शेतकऱ्यांसाठी 3 महिन्याला 2,000 रुपये म्हणजे वर्षाला 80,000 लीड नेणार आहेत असे काका समर्थक आहेत. 1.5 लाखाने येणार आहे. 1.5 लाख. हा, बर. 1.5 लाखानं. काका नाव काय तुमचं? माझं उत्तम पाटील. बर. आणि एवढा का संताप आहे भारतीय जनता पक्ष? म्हणजे बेखल लावलं शेतकऱ्याला भाजपनं. नाही 60 वर्ष शेतकरी येशीत न फिरत होता, आता तो उन्हात न फिरायला लागला असं यांचं म्हणणं आहे. बरं का, तुम्ही मला सांगा, भाजपनं 10 वर्षात बेखल लावलं याचा अर्थ व्यापाऱ्याला पैसे देतात आणि शेतकऱ्याला रुपये देत नाही. ते का बरं नक्की? 6,000 रुपये केंद्र शासनाचं 6,000 आणि महाराष्ट्र शासनाचं 6,000 असं 12,000 रुपये खात्यात जमा होती. ती एमआरपी फिक्स केलेलं आहे. भाजपने एमआरपी फिक्स केल्या. गॅस आम्ही मोदीला गॅस आणि पेट्रोल आणि डिझेल ह्या वाढीसाठी आम्ही मोदीला निवडून द्यायचं नाही. देश हितासाठी मोदीला निवडून द्यायचं आहे. मला तुम्ही सांगा, 6,000 देतात गॅस कुठे गेला? 300 रुपयाचा गॅस 1200. गॅस आणि पेट्रोल आणि डिझेल ह्याच्यासाठी आम्ही मोदीला निवडून देत नाही. देश हितासाठी गॅस मधलं, पेट्रोल मधलं सगळं मोदी पैसे खातोय. बाकीच काय तेव्हा? बाकीचं काय नाही. आज या पलूस मधनं जाणारा हायवे बघा. काँग्रेसच्या काळात इथून पलूस पासून त्या कारखान्यापासून जास्त का बोला, मेन मुद्दा काय आपला? मेन मुद्दा हा आहे की ज्या काँग्रेसच्या घरातनं जिल्ह्याला तिकीट फायनल होत्या त्या माणसाला तिकीट मिळालं नाही, मग काँग्रेस राहिली का? मला एक सांगा मुद्दा. हा मुद्दा एकदम correct. हा तो माणूस अपक्ष लढायला लागलाय, बरोबर आहे का? त्यामुळे काँग्रेस सांगली जिल्ह्यात काँग्रेस आहे का मला सांगा? त्यामुळं मोदी शिवाय पर्याय नाही. मोदी निवडून येणार 100% आणि इथून सीट संजय काका निवडून येणार आहे. काका ह्याच्यावर काय मत आहे? काँग्रेस हे जिल्ह्यामध्ये 80% आहे. परंतु कसं झालंय, राजकीय खेळीमुळं त्यांची एकी असल्यामुळे उद्धव ठाकरेची ही तिकीट मिळालेलं नाही. तिने काय नेत्यांना एकामेकाला पाठीमागे वळायचा प्रयत्न असतो, तसा ह्या जिल्ह्यातनं झालाय. त्यामुळे विशालदादांनी बंडखोरी केली. बंडखोरी करण्याचं कारण मग काय आहे? कारण बंडखोरी करण्याचं म्हणजे हे सगळ्यांच्या जनता पाठीमाग आहे आणि पुढारी पाठी आणि जनतेच्या पाठिंब्यावर त्याचं काय मत नाही. बंडखोरी केल्या तेव्हा काँग्रेसला तिकीटच इथं मिळालेलं नाही. महत्वाचा मुद्दा काय आहे? काँग्रेसला तिकीट मिळालं नाही इथं. मग काँग्रेस आहे कुठे इथं मला सांगा? चंद्रहार पाटलांना तिकीट दिलेलं आहे आघाडीने. हो, चंद्राला दिले. विकास आघाडीतून चंद्रहार पाटलाला तिकीट मिळाले, त्यामुळं शिवसेनेची इथं तिकीट आहे द्या ठेवा. काँग्रेसचा काही विषयच नाही. तर काँग्रेसची सीट लागणार आहे बंडखोरीची, असा विषय आहे. तरी केल्या महाविकास आघाडी बरोबर काँग्रेसनं बरोबर आहे. काँग्रेसनं केली नाही. मग कसं काय? उद्धव ठाकरेने केल्या गद्दारी. उद्धव ठाकरेने गद्दारी केली. हिथली काँग्रेस आहे ही महाविकास आघाडीचं प्रामाणिक काम करणार का? तो मुद्दा महत्वाचा आहे. हे स्थानिक काँग्रेस. स्थानिक काँग्रेस
या इकडे या बोला काका या. तुम्ही जुन्या काळातला आहे आता सांगा. लक्षात ठेवा, वसंतदादांनी कामाला लावलं गोरगरिबाला. 70,000 पगार मी घेतला. किती? 70,000. हा, 160 रुपये पगार होता 79 ला. आता काय आहे, शेतकऱ्याच्या मालाला आहे दर. टमाटो रस्त्यावर फेकले ती. हा, दिवसभर मेहनत करायची चकोरी सगळंच. अरे काहीतरी किंमत द्या की. कोणी बी निवडून ये, पण काहीतरी किंमत द्या की. किंमत आहे का? वसंतदादा नामावर पाणी पिते आता सगळी. वसंतदादा स्कीमा आणल्या आणि ह्या सगळ्या घरातल्या त्यांच्या बुडवल्या, बंद पाडल्या सगळ्या स्कीमा. 68% सर्व्हिस गव्हर्नमेंट खात्यात आहेत का? कोण म्हणलं गव्हर्नमेंट खात्यात सर्व्हिस नाही? कोण म्हणलं गव्हर्नमेंट खात्यात? कोण म्हणलं सर्व्हिस नाही? काकासनीच काय माहित नाही गव्हर्नमेंटची काय आहे ती. 2000 पोलीस भरतीची पदं भरली शासनाने द्यायला. कुठली भरली? सरकार आहेत का बिन सरकार आहे ती? हा, मग मला सांगा, तुम्ही अभ्यास करा, सांगा त्याची माहिती जरा. काकासनी काय माहित नाही. काकांचं वय भरपूर आहे, काकांनी चांगलं कळतंय. काका काय आज काय नाही. आज मोदी सरकारनं मुद्रा योजनेतनं प्रत्येक युवक वर्गाला 15 लाख रुपये विना गॅरंटी कर्ज देते. ध्यान ठेवा. आज नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा मोदी सरकार म्हणते उद्योग धंदा करा, काम करा. आणि नोकरीची कशाला पाहिजे गरज आपल्याला? 15 लाखच काय झालं पाहिजे? 15 खात्यात जमा व्हायला. 15 लाख खात्यावर जमा व्हायला देणार. मी त्याचा मुद्दा सांगतो. 15 लाख असं खात्यावर प्रत्येकाचा जमा केला असतं म्हणजे येणार नाही. ध्यान ठेवा. तुम्ही मला सांगा, रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी 15 लाख खात्यावर येण्यासाठी आपल्याला देशच विकायला लागेल का? बरोबर आहे का? मला एक सांगा, 15 एवढा काळा पैसा आहे की 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर येतील. एवढा काळा पैसा आहे. येणार आहे म्हणून सांगितलं. आज मोदीकडेच काळा पैसा आहे. ही काँग्रेसच्या चोरांच्याकडे सगळा काळा पैसा आहे म्हणून ईडीला भेटत काय. सगळं पैसे परदेशात आहे. बरं काका, एक माझा एक सामान्य थोडक्यात एक नागरिक म्हणून एक प्रश्न आहे की जी घोटाळ्यामध्ये सापडते ती लोक भाजपमध्ये उड्या का मारतात? काय नाही. आता केजरीवालचा घोटाळा आहे का? रुपयाचा घोटाळा नाही, त्याला हात टाकलाय. काय कारण? मग केजरीवाल त्याला कुठलीही यंत्रणा कुठलीही यंत्रणा पुरावा असल्याशिवाय कुणाला या टाकत नाही. ध्यान ठेवा. केजरीवालनं काय घोटाळा केला त्या यंत्रणेला माहिती असताना ध्यान ठेवा. त्याशिवाय ती काय करते ती? तुम्हालाही माहिती असेल वार्ताहरांना, केजरीवाल निर्दोष आहे. फक्त काय, तो आता प्रचारात तिथे दिल्लीत सरत जाणार आहे म्हणून त्याला हात ठेवलाय. आता उद्या इलेक्शन झाले त्याला बाहेर होती बघा. तो त्याच्यावर काही आरोप नाही. 100 कोटीचा दारूचा घोटाळा केलाय त्यांनी आणि हे सांगतात निर्दोष आहे. तक्रार केला की बाबा त्याचं तुम्ही त्याला का अटक केल्या म्हणून. ईडीला सीबीआयला सांगितलं तुम्ही काय केलं त्याला अटक. त्याला जामीन पटवून दिले. कारण सत्ता यांच्याकडे असल्यामुळे जामीन पटवलं. काँग्रेसची लोक आहेत ही, बरोबर आहे का? काँग्रेसला जर तिकीट मिळालं का? मुद्दा आपला सरळ साधा आहे. काँग्रेसला जर तिकीट मिळाले का? नाही. शिवसेनेला तिकीट मिळालं. ध्यान ठेवा. आता ही काँग्रेसवाली महाविकास आघाडीचं प्रामाणिक काम करणार का? बरं, आता तुम्ही 4 जण आहेसा, तुम्हाला वैयक्तिक किती टक्के आता काका किती टक्क्याने येते तुम्हाला? काका कमीत कमी 1.5 लाख मतांनी निवडून येणार आहे. 1.5 लाख फिक्स. काका काँग्रेस म्हणण्यापेक्षा विशाल आमचा जिल्ह्या महाराष्ट्राचा ऐकून घ्या. बंडखोर उमेदवार आमचा महाराष्ट्रात विक्रम करणार आहे. पूर्ण महाराष्ट्रात. पूर्ण महाराष्ट्रात विक्रम करणार आहे. आणि काय सांगू दे, काँग्रेस कोणाचं काम करणार? विशाल दादा हा महाराष्ट्रात 1 नंबर निवडून येणार आहे. उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे तो विचारा. ते आता त्यांना बंडखोर आहे. स्वतःची ताकद आहे हो. आम्हाला कोण पुढारी लागत नाही. आमची जनताच आमच्या पाठीमागे आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचं काम करणार जनताच पाठीमागे आहे आमच्या. त्यावेळेला जनता सांगेल पूर्ण महाराष्ट्रातनं काँग्रेस संपेल. पूर्ण काँग्रेस आता देशामध्ये येणार आहे अशी पाळी आली आहे. ह्यांचे खासदार, काँग्रेसचे खासदार ह्या वेळेला लोकसभा झाल्यानंतर सगळं टोटली काँग्रेस संपणार आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये 40 पार करणार आहे. 40 पार करणार आहे काँग्रेस. एकदम 40 येतील निवडणूक. हो, एकदम म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जे लोकसभा उमेदवार 48 नाही, आम्ही 40च्या वर जाणार आहे. 45 असं आहे, बघा तुम्ही. होणार आहे. असं आहे. माहिती बघा तुम्ही. 45 प्लस. आणि महाराष्ट्रात विक्रम करणारा विचार 4 खासदार निवडून द्या. काँग्रेसचे 4 खासदार सगळे निवडून येत नाही ते. आणि ही आता आहे का नाही, काँग्रेसला मुळात जागा किती मिळाल्या महाराष्ट्रात? जागा किती मिळाल्या आणि त्यात निवडून किती येणार? हा? बरोबर आहे का? काँग्रेसच्या मुळात जागा किती आणि त्यात निवडून किती येणार? झिरो होणार आहेत. सांगली लोकसभेच बघा, काँग्रेस गद्दारी करायला लागले महाविकास आघाडीवर आणि ही नावं ठेवतात एकनाथ शिंदेना आणि अजित पवार. नाही, त्याचा झिरो येणार आहे कोण महाराष्ट्रात. करतंय? महाविकास आघाडीवर ही गद्दारीच आहे. काँग्रेसचं आहेत का?
बर सरकार कुठलंही येऊ दे आपल्या पलूस तालुक्याला किंवा पलूस साठी आता काय केलं पाहिजे? आम्हाला विशाल दादा हवाय असं आहे. होय पण दादानी काय केलं पाहिजे? दादाने कामच करणार आहे, दादांना संधीच मिळालेली नाही. पलूस तालुक्यात कामच काय राहिलं नाही, कामच काय राहिलं नाही, त्यामुळे कसं करणार सांगा बरं, काय सांगणार काम? खासदार असून 5 खडक नाही किंवा कुठल्या गावाला भेट नाही. प्रत्येक गावाला निधी मिळाला आहे, प्रत्येक गावाला निधी मिळाला आहे. ह्या पलूस मध्ये आपल्या खासदाराला 2 कोटी निधी मिळाला आहे. ठेवा पलूस शहरासाठी 2 कोटी रुपये निधी मिळाला आहे, खासदारांनी निधी दिलेला आहे इथं. अहो तुम्हाला सांगतो 2 किलोमीटर रस्ता करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे रस्ता गोठली तरी आमचा झाला नाही. आम्ही इकडे बघा शासनातनं रस्ता मंजूर करून आणला. शासन कुणाचं आहे? शासनात का कुणाचं आहे मलाही सांगा, शासन कुणाचं आहे? काँग्रेस सरकार असताना तो रस्ता काय नाही, मंजूर आहे. शासन पैसे कुठल्या सरकारने तुम्हाला दिले मलाही सांगा, मंजूर पैसे कुठल्या सरकारने दिले? बरोबर आहे का चुकीचं? मंजुरी जर माझ्या आधी झाली तर द्यायला लागते मते ती. मंजुरी ही हा, गडकरींच्या मंजुरी काळात. काँग्रेसची आहे असं आहे. आणि आमचं चप्पल तुटली हेल्पाट घालून तरी हिने आणलं नाही, काही दिलं नाही अजिबात. मग तो रस्ता पाटबंधारे विभागाने केलेला आहे, शासनाने केलेला आहे. ध्यानात ठेवा, तो कुठल्या बुडारी कुठल्या आमदाराने केला नाही. शासन हे भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी शासन आहे. ध्यानात ठेवा, हा रस्ता मंजूर होऊन ह्या सरकारच्या अगोदर 1 वर्ष मंजूर होता रस्ता, आणि ह्या रस्ता मंजूर झाल्या जे पाणी काँग्रेसमध्ये चांगलीच रणधुमाळी उठलेली दिसत आहे. कार्यकर्ते एकमेकांशी भिडलेले आहेत की काँग्रेसनं काय केलं आणि भाजपनं काय केलं. पण हे साधारण सगळ्या उमेदवारांना सुद्धा कळलं पाहिजे की खाली स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा स्थानिक उमेदवार असतील ते भांडत आहेत आपल्यासाठी आणि आपण यांच्यासाठी काय करतोय. त्यांच्याबद्दल पहिल्यापासून आपुलकी प्रेम. चंद्रहार पाटील पण काय त्यांच्याबद्दल पण आपुलकी प्रेम आहे. पण कसं असते आमचं विशालदादावर पहिल्यापासून हे आहे आणि म्हणजे दादा घराण्यांच्या पहिल्यापासून संबंधित असल्यामुळं आम्ही त्यांनाच मतदानाचा हे करू शकतो. काँग्रेसकडून पक्ष उमेदवारी दिलेली नाही त्याबद्दल काय मत आहे? ते नाराज व्यक्ती आहेच आमची. ते काँग्रेसकडून आम्हाला त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज आहेच. त्यामुळे तर आम्ही विशालदादा पाटलांना फुल सपोर्ट करायला लागलोय. किती लीड ने येतील वाटतंय? विशालदादा पाटील तरी पण 1 लाख 1.5 लाखाच्या लीडने येतील. हो. म्हणजे सर्वसामान्यांनी त्यांना ह्या पक्षानं अशी कामगिरी केलेली आहे ह्याबद्दलच थोडक्यात जास्त मतांनी निवडून देण्याचा निर्णय घेतला. हो, सर्वसामान्य सगळ्या माणसांनी विचार केलाय की या गोष्टीवर आधीच पलूस कडेगाव मतदारसंघात जास्त काँग्रेस पक्षाचं नेतृत्व होतं आणि पहिल्यापासून दादा घराण्याने काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे विशाल पाटील त्या घराण्यातलंच एक वारस आहे. त्यामुळे त्यांना तिकीट न मिळो काय झाले ते त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण आता ते अपक्ष उभा राहिलेत. आम्हाला वाटतंय की त्यांना अपक्ष उभा राहिलेत त्यांनी पण काम चांगलं करावं जनतेसाठी आणि त्यांना फुल सपोर्ट आमचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. नाव? शिवलिंग सुरेश गुरव. बरं, गुरव साहेब काय म्हणताय, कसं चाललाय कामधंदा? कामधंदा हा व्यवस्थित आहे. महागाईवर काय बोलायचं? महागाई काय असे आता चालतच राहायचे, जसं देवाणसमान बदलते तसं महागाई वाढणारच. सरकारवर आता खुश आहे का? तसं काय सांगता येत नाही. का बरं? नाही येत. सरकार काय आज आहे उद्या नाही असं पण होतंय ना. मत कुणाला आहे? विशालदादा पाटीलच कन्फर्म केलंय? कन्फर्म. काय अपेक्षा काय आहे दादांकडून? दादाकडून अपेक्षा हीच आहे की जनतेसाठी सर्वस्व त्यांनी व्हावं, जनतेची सेवा करावी, एवढी फक्त अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार काका. नमस्कार. नाव काय? अशोक वासुदेव माने. माने साहेब काय म्हणताय, पलूस मधून मतदान कुणाला आहे? भाजपला मतदान आहे जास्त. भाजपला? भारतीय जनता पार्टीला. तुमचं वैयक्तिक कौल कुणाकडे आहे? आमचा भाजपला आहे, संजय काका पाटील. बरं, काकांना तुम्ही हॅट्रिक मारायला चान्स देताय मग? हो देणार की. मोदीला टाणताय? हो काय मोदींची कामच आहेत ना तशी. बरं, आतापर्यंत कामं यांनी काही केली नाही. आतापर्यंत म्हणा शेतकऱ्यासाठी म्हणा, तुमच्या सिंचन घोटाळ्याची, दळणवळण साधने म्हणा, रस्त्याची कामं म्हणा, रेशन म्हणा, आतापर्यंत फ्री आहे आणि कायमस्वरूपी फ्री राहणार ते. बरं, आता एक रिक्षा चालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की काय सुधारणा आपल्यासाठी पण झाली पाहिजे? आपल्यासाठी होणार की. आता रस्ते म्हणा ही बाई आमच्यासाठीच आहे हो.
आता ह्याच्या आधी रस्ते कसे रस्ते एकेरी मार्ग असायचे, त्यामुळे दुर्घटना वाढायच्या. दुर्घटना वाढल्यानंतर मग मग परत तुमचं समजा वेळ लागायचा आपल्याला जाय याला. ती आता वेळेची बचत झाली ना. हे कामच चांगली चालू आहे ती. मोदी लाट आल्यानंतर आता मोदींनी एक सर्वसामान्य तिसऱ्यांदा त्यांना चान्स दिल्याबद्दल आपल्याला आणखीन जनतेसाठी काय असं नवीन काय केलं पाहिजे? जनतेला सिंचनाचं नद्याजवळ प्रकल्प एक त्यांनी हातात घेतला का नाही. मराठवाडा विदर्भ म्हणा संपूर्ण इकडचं म्हणजे आपली जमीन आपल्या नाही पाण्याखाली येईल. जेवढे जमीन पाण्याखाली येईल तेवढे आपलं प्रगती होणार आपल्या भाव. मराठा आरक्षणावर काय मत आहे? मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे हो, सगळ्याच मिळालं. आता सरकार तर आपलं आहे, चाललंय ते त्यांची प्रोसिजर चालू आहे, त्याप्रमाणे होणार की. म्हणजे ते असं होणं पण शक्य नाही, तुम्हाला पण थोडक्यात पटतंय ते? नाही बरोबर आहे. देणार ते, आणि ते 100% देणार यार. ते आता जवळजवळ आता कोर्टाकडनं जो होता आलेलं आहे त्यांचं म्हणजे कायदेशीरच पाहिजे. कायदेशीर पाहिजे ना, कायदेशीर पाहिजे. असं काय नको कोणी दिलं म्हणून होऊ शकतच नाही ना. म्हणजे थोडक्यात घटनेचा अभ्यास तुम्हाला पण आहे, जरी रिक्षा चालक असला तरी. बरोबर आहे की. आपण असं डायरेक्ट इनडायरेक्ट बोलू शकत नाही की मिळलंच पाहिजे, मिळायलाच पाहिजे. मिळणार की कसं आहे माहिती आहे का, कायद्याच्या कचोरीने मिळायला पाहिजे. असं हे असं असं आदान तरी देऊन कोण म्हणून मी उद्या देतो हे देतो असं होत नाही. पण हे आणि आदान तरी भेटणार. आणि देवेंद्र फडणवीस हे देणार, लक्षात ठेवा. बाकी कोणी देऊ शकत नाही यांची. आता आपले मोदी साहेबांना बाकी आणखी एक रिक्षा चालक म्हणून काय आपलं मत व्यक्त करताय, किंवा तुम्हाला काय अडचणी असतील तर? अडचण असली तरी कसं आहे माहिती आहे का, सामान्य लोकांसाठी म्हणा महागाई जरा कंट्रोलिंग जरा केली पाहिजे. परत मला सांगतो जीवना वस्तूची जरा म्हणा कमी जरा केली पाहिजे. होणार ते. आज नाव कसं आहे माहिती आहे का, जसं सिंचनाखाली जमीन आल्याशिवाय वाढणार नाही, महागाई कमी होणार नाही आपली. एवढं मात्र. ठीक आहे, धन्यवाद. ओके. कशा संदर्भात म्हणजे काय मत कोणाला आहे सांगा? आमचं मत धाराडीचे उमेदवार म्हणलं तर आता चंद्रहार पाटील म्हणजे माझ्या वतीनं. बर आता तुमचे मित्र तुम्ही दोघं वेगवेगळा पक्ष. आम्हाला वाटतंय ते आम्ही सांगितलं. आता मत आमचं त्याच नाही. चंद्रहार पाटीलच का? काय नाही, आपण आता पहिलं चेहरा जुनं बघतोय, आता नवीन चेहरा आहे. म्हणजे आता नवीन लोकांना संधी द्यावी असं वाटतं. हा, असं आम्हाला वाटतंय की तयार झाला पाहिजे एखादा माणूस असा की कुठनं बी काय आणायला, म्हणजे कुठली बी सरकारमधली हे आणायला ताकद, नवीन माणूस त्यात आहे अशी ताकद. फुल गॅरंटी आहे का आता येते? माझी फुल गॅरंटी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कुस्तीमध्ये मैदानं गाजवली तशी राजकारणात पण गाजवली. याच्या आधी आम्ही संजय काका पाटील यासने बी केलं, त्यांच्याकडून बी काय अपेक्षा नाही. पण आता नवीन चेहरा समोर आलाय म्हणून आम्ही आपल्याला म्हणतोय. कितीनं लीड घेतील वाटतं? 50,000 50,000 लीड घेतील असं वाटतं. म्हणजे जास्त पण आपण काय बोलत नाही. 50,000 तरी 50,000 लीड. होय. ठीक आहे, धन्यवाद. काका नमस्कार. बोला. नाव काय? सुभाष दसरथ शिंदे, सांडगेवाडी. मतदानाचा कौल काय आहे? विशाल पाटील. पलूस मतदारसंघातून विशालदादांना निवडून द्यायचं ठरवलंय. 1 नंबरच. आता जे सरकार आहे त्या सरकारबद्दल काय मत आहे? नाही सरकार काय उपयोग नाही हो, धंदा महागाईमुळे धंद्याचं लाईन नाही ती समजा कोणच्या. म्हणजे सामान्य जनतेला थोडक्यात याचा त्रास होतोय असं वाटतंय? हो त्रास होतोय. या सरकारमुळे त्रास आहे. आता काय नवीन सरकार याय पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. विशाल पाटील इथं सांगली जिल्ह्याला याय पाहिजे. विशाल पाटलांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारली आणि विशालदादांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला, तर याबद्दल काँग्रेसनं काय त्यांच्यावर अन्याय केलाय? काँग्रेसनं अन्याय केलाय त्याला. तिकीट द्यायला पाहिजे होतं त्यांना. ते घराण्यानं घराशाही नोट बघितली त्यांनी, घरशाही बघायला नाही पाहिजे होती त्यांनी. त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं, त्यांना इलेक्शनच करायला लागलं नसतं. अशा मताने त्यांनी निवडून आले असते. तरी आताही 100% येणार त्यांनी. बरं, म्हणजे आता जरी पक्षानं जरी नाकारलं असलं तरी जनता नाकारणार नाही? नाही नाकारणार नाही. 1 नंबरनं त्यांना निवडून देणार, विशाल पाटलाला निवडून देणार. काय मत आहे आता? विशाल दादा निवडून येतील तर काय आपलं चांगलं झालं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? सांगली जिल्ह्याचं चांगलंच होईल, कारण काकामुळं माणूस कावलेला आहे. काकाचं काम नाही आहे सांगली, गरिबांचं काय काम नाही. म्हणजे हा पक्ष जो आहे आता जे सरकार चालू आहे ते गरिबांचं नाही? नाही गरीबाचं नाव आहे ते, सावकारांचं आहे ते. आमच्यासारख्याचं गरीबाचं नाही, अन्याय आहे.
आता गरिबांना पण भरपूर स्कीमा दिल्यात की त्यांनी. काय नाही इथपर्यंत येऊन पोहोचलेच नाहीत ना, नाही दिलेत. आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेच नाही ती कोणची स्कीमा. म्हणजे थोडक्यात आपण जे आता करतोय कामधंदा तिथंच आहे, आपण पुढे गेलेलो नाहीये. मोठीच लोक मोठी होत चालली. होय 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 मोठेच मोठे झाले. आम्ही आहे तिथंच आहे अजून. काय त्याच्यापुढं काय आम्हाला हे नाही. अजून पहिलं काँग्रेस सरकार होतं त्याचं काहीतरी जरा हित होतं, चांगलं होतं, गोरगरिबांना जरा बघत होतं. काय आहे ते आपले 4 महिन्याला धान्य देते तेवढं कराय. यावरती का त्या गरिबांना काहीच पोहोचलेलं नाही या सरकारकडनं आपल्याला. बरं, मतदान किती टक्के होईल आणि किती लीडने येतील विशाल दादा? विशाल दादा 3 लाखानं बहुमताने येतील, 2-3 लाखानं येतील. म्हणजे एवढी मोठी लीड येऊ शकते. येते सांगली जिल्ह्यात विशाल पाटील लय ओळखणारे लोक आहेत, जिल्ह्यापर्यंत चांगला आहे. काय सामान्य जनतेला आणि मतदारांना काय तुमच्या एका म्हणजे ह्या माध्यमातून काय बोलायचं? काय नाही, विशाल पाटील आली तर आपल्या सांगली जिल्ह्यात चांगले होईल. इथं आपले ते आमदार चांगले आहेत आणि ते आमदार आपल्या कडेगाव पलसला कसे आमदार आहेत ना, तसे एक ते विशाल पाटील चांगले आहेत, चांगले कर्तृत्व आहेत ते, कारण चांगलं होईल. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. प्रामाणिक राहील त्याला मतदान करणे. असं का बरं? काय सगळा पैशाचा बाजार आहे आता. म्हणजे आताच्या सरकारवर थोडक्यात नाराज आहे. हो, मनातला आपल्या उमेदवार कोण आहे? भाजप. आता सध्या सरकार हे भाजपचंच आहे. तरी पण तुम्ही नाराज असून पण भाजपच म्हणत आहे. शेवटी काही जरी केलं तर भाजपशिवाय पर्याय नाही. पर्याय नाहीये. बरं, म्हणजे आता आपले भाजपचे उमेदवार निवडून येतील काका? 100% 100% डोळे दाखवून. आणि लीड किती येईल असं वाटतं? लीडचं काय सांगता येणार नाही, पण 100% सीट येणार तर शहर येणार. बरं, ठीक आहे. आता काय काकांना काय बोलायचंय बघूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. राजूबाबू परमार. बर, काय म्हणताय आता राजकारणाबद्दल आणि ह्या मतदानाबद्दल? राजकारणाबद्दल काय बोलायचं, आता सगळ्या जनतेला माहितच आहे. जनतेला माहिती आहे, पण तुमच्या मनात काय आहे नक्की? आमच्या मनात आपलं भाजपच आहे. भाजप. भाजपनं चांगलं काम केलेलं आहे. इतर लोकांना जे असते त्यांना दिसून येत नाही, पण ती भाजपनं चांगलं काम केलेलं आहे, म्हणून भाजपला यंदा पण चान्स द्यावा. बरं, सध्या तर आपण आता पलूस तालुका म्हणजे काँग्रेसचा एक बाले किल्ला आहे. बाले किल्ल्यामध्ये असं भाजपचं काम चांगलं आहे असं म्हणणार तुम्ही मला पहिल्यांदा दिसला इथं. काय कारण आहे नक्की असं? नाही, आता माणूस कोण काय कोण उघड बोलत नाही, जे मनाचे असतं, आणि ती शेवटी एका संघ बोलणार, दुसरं मनातलं दिसत बोलणार. मग आम्ही तर क्लिअर तुम्हाला सांगितलं काय असं ते, का भाजपचं काम वरच्या लेवलला चांगलं आहे. चांगलं आहे. बरं, म्हणजे आता मोदी सरकारला तुम्ही तिसऱ्यांदा निवडून आणता. हो हो हो. काय अपेक्षा आहे सरकारकडून? अजून काय व्हायला पाहिजे? अजून ती काय ती वर सरकार ठरवलं ना, आपण काय आमची अपेक्षा आहे की अजून सुद्धा काहीतरी जी कामं शेतकऱ्यांचे ह्यांचे त्याचे चांगले व्हावे, नोकऱ्या मिळाव्या माणसांनी, कर्जमाफी बद्दल काय? कर्जमाफी पण मिळावी असे आपलं भाजपकडनं आमची एक इच्छा आहे. गाव वाजर म्हणजे पलूस तालुक्यातच आहे का? खानापूर विटा. बरं, तिकडून इकडे कसं काय आलाय? इकडे जरा दवाखान्यात आलो, सरकारी दवाखान्यामध्ये. का बरं, तुमच्याकडे दवाखाना नाहीत का? काय सांगताय, खरं काय? सरकारी दवाखाना नाही, त्याच्यामुळे इकडे आलो. बरं, म्हणजे आपल्या तुमच्या मतदार किंवा जे गाव आहे ते स्थानिक ठिकाणी दवाखान्यांची सोय नाही. सोय नाही. हा, सोय नाही, पण जरा लांब पडते, वाहनाची सोय नाही. बरं, नाव काय म्हटलं? आमचं बाबासाहेब काटे. बाबासाहेब काटे. बरं, आता हे आता निवडणुका आलेल्या आहेत, तुमची पसंती आणि थोडक्यात एक सामान्य मतदार म्हणून या कुणाला आपण निवडून द्यावं असं वाटतं? काय आता आपल्याला ते योग्य वाटते त्याला मतदार चांगले, आपलं कार्यकर्ता, आपले काम कोण चांगले करेल त्याला आपलं मतदान. काम कोण करणार आता हे तर मतदान झाल्यानंतर करणार, पण आता तुम्हाला काय वाटतंय? आमचा तर जरा विशाल पाटील, आमचा विशाल दादा आमचा त्यांचा कल आहे असा. बरं, विशाल दादाच का? आता काय करायचं, बदल म्हणून काय ते करायचं. बदल म्हणून काय करा, लोक जरा कंटाळ येईल, जरा भाजप जरा कंटाळ आहेत लोक. काय अपेक्षा त्यांनी काय पूर्ण केलेलं नाही, ते काय नाही, ते गोरगरिबांचं हे सगळे महागाई सगळं, तर जरा बदल घडवायचे, दुसरं काय नाही. म्हणजे भाजपनं सध्या महागाई केलेली आहे असं तुमचं मत आहे? प्रत्येक जण महागाई त्रस्त आहे. आणि विशाल दादांना निवडून दिल्यानंतर महागाई कमी होईल. कमी होईल ते पुढचा 5 वर्षापर्यंत बदल करून फक्त पाहायचं आहे, दुसरे काय नाही, एवढंच. सगळ्यांचा म्हणजे कल आहे असा लोकांचा. दुसरं किती लीडने निवडून येतील काय अंदाजे तसं काय सांगता नाही, तरी 50%च्या वरती तर जाणं असं, दुसरं काय नाही. ठीक आहे, धन्यवाद. थँक्स.
मराठा आरक्षणावर काय मत आहे? आता हे भाजपची सत्ता आता 10 वर्ष झालं, 2014 2019 ला आहे. 10 वर्ष झाली तिने आतापर्यंत नुसतं गाजर दाखवलेलं आहे. आता आम्हाला विशाल पाटलाला निवडून दिलं तर आम्हाला एक त्याच्याकडे आशा आहे आणि आम्हाला 100% त्या माणूस आम्हाला आरक्षण मिळवून देणार मराठ्यांसाठी, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. जीएसटी आता हे दुकानदार पानपट्टीवाले छोटी यांना नाही, ते कापड दुकानदार यांना जीएसटीचं त्याचं जी लावलंय कर, आता जीएसटी तर शेतकऱ्यांना पण लागू झालाय की. त्याच्यामुळेच अडचण झाली, म्हणून तर हे नको आहे. शेतकरी म्हणतात की जे 500 रुपयाचं पोतं होतं एक 10 वर्षापूर्वी, ते पोतं आता 2000 वर गेलं. ह्यांच्या कारणानं झालंय ना. मोदींनी काळा पैसा सांगितला होता, ती काळा पैसा काही जनतेतनंच काढायला लागली, कुठनं काढायला लागली, बाहेर काय जनतेला धरलंय, टार्गेट जनतेलाच केलंय तिने. काय आहे तो म्हणजे जो ब्लॅक मनी होता जो काढून ह्यांना आपल्या भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या खात्यावर टाकला जाईल असं सांगितलं, तो काय टाकला नाही. जनतेचाच पैसा आहे, तोच जनतेलाच दिशाभूल करून बोलबोल हे केल्या. काय आहे तो काळा पैसा कोणा जनतेचाच काढायला, जनतेला सगळं काय काळा पैसा. सगळ्यात जास्त 288 आमदारांचा सगळ्यात जास्त ब्लॅक मनी आहे. भाजपवाल्यांचा त्यात जास्त हात आहे. 75 ते 80% भाजपवालीच आहे त्यात आमदार. त्यात दाखवलेलं पण नाही त्यांनी, कुठं गेलं, किती गोळा झालं, कुणाला मागं दिलं, काही सुद्धा कळायला नाही अजून आज पर्यंत. बघा पलूस मधून मतदानाची हवा काय आहे? काय तसं सगळं एकसारखंच वाटतंय. एकसारखं म्हणजे तुमची पसंती काय? तसं काय सांगता येत नाही. काय सरकारबद्दल काय मत आहे? आहे बरं आहे, हाही बरं आहे. बरं आहे, म्हणजे काय सरकारवर काय बोलायचं नाही? काय नाही बोलायचं नाही काय. बापरे. हॅलो, काय म्हणताय नाव? भरत पाटील. भरत पाटील. पाटील साहेब काय म्हणताय? निवडणूक आलेली आहे, 2-3 दिवसावर आलेली आहे आणि प्रचार पण शिगेला गेलेला आहे, पण आपल्या मनातला मतदार आणि थोडक्यात उमेदवार कोण आहे आणि आपल्याला काय वाटतंय? विशाल पाटील. विशाल पाटील. विशाल दादांना अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मग काँग्रेसनं त्यांच्यावर काय हे केलेलं आहे का, आपलं अन्याय केलाय वाटतं? काँग्रेसचा ह्याच्यात विषयच काय नाही, पक्षाचा हे विषय नाही. जेव्हा माणूस बघून कामाचा माणूस आहे, 10 वर्ष झालं सत्तेत माणूस असणाऱ्याला आता विश्रांती घेतली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय इथं पक्षाचा काही संबंध नाही, तर आपला पूर्ण पाठिंबा हा माणूस म्हणून. युवासनी जरा चान्स दिला पाहिजे ना. झाले म्हाताऱ्यांनी बसलं पाहिजे घरात, नवीन तरुण पिढीला चान्स दिला पाहिजे. आता जे ज्यांना चान्स दिलेला आहे साधारण 5 वर्ष 10 वर्ष काय असतील ते, त्यांना आता नको आहे. आम्हाला काय आहे, नवीन युवा पाहिजे. ती जुनी बात झाली आता, तर तरुणांनी जरा दिलं पाहिजे कारभार हातात, जनतेचं जरा भलं होईल. विशाल दादा किती टक्के मतदान निवडून येते? 1.5 ते 2.25 लाख रुपये, 2 ते 2.25 लाख मतांनी विशाल दादा येतील. म्हणजे लीड घेतील 100%. आपल्या पलूस या गावातून म्हणण्यापेक्षा ह्या तालुक्यातनं जास्त पसंती कुणाला आहे? विशाल पाटील. विशाल पाटलांना आहे. जे आता हे असतील पक्षाचे कार्यकर्ते किंवा जे चालू पक्षाचे सरकारचे इथपर्यंत काय विकास बघण्यासाठी किंवा विकासासाठी कधी येतात? नाही, येतच नाही. आता हे कामाचं तुमचं लाईव्ह चालू आहे, काम कसं चालू आहे बघा. कुणाला काम मिळालंय, कुठल्या फंडात नाही, काय जनतेला माहीतच नाही ना. म्हणजे थोडक्यात आता निवडणूक आहेत म्हणूनच काम चालू केलं असं वाटतं? तसं नाही. निवडणूक आचारसंहिता काम चालू होतच नाही ना, निवडणूकच नाही. तरी पण गावाचा एक विकास आपलं गावाच्यासाठी केलेला आहे. गाव हे असल्यामुळे केलं. कुठल्या फंडात नाही, काय आहे, कोणाला दिलंय काय माहीतच नाही. पण युवासनी चान्स दिला पाहिजे. तुमचं वैयक्तिक मत आहे की युवांना चान्स दिला पाहिजे? हा, 100%. बाळासाहेब आहेत, पुन्हा विक्रम सावंत आहेत, सुहास बाबर. आता ही अशी दिली पाहिजे. आता ही 50 वर्ष झाले, ही आता ही 15-10 वर्ष झाले आहेत त्यांना. विशाल दादा निवडून आल्यानंतर काय नक्की बदल होईल? 100% युवासनी चांगल्या नोकऱ्या विक्री मिळतील. हे गाजर दाखवले ते गाजर बंद होईल. जे गाजर आहे ते बंद होईल 100%. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. कोण? नाव काय? योगेश माळी. पलूस मध्ये मतदान सध्या काही दिवसावर आलेलं आहे, तर मनात काय आहे तुमच्या? मनात म्हणजे काय बोलायचं,
नाही आपला एक मनातला उमेदवार मतदार म्हणून काय आहे? विशाल पाटील. विशालदादा पाटील. बर, म्हणजे त्यांची हवा सध्या पलूस तालुक्यामध्ये आहे. हा हो. किती लीडने येतील असं वाटतंय? म्हणजे लीडचा अंदाज नाहीये. अपेक्षा काय आहेत जनतेच्या? जनतेची अपेक्षा काय कामं झाली पाहिजे तिकडे तिकडे सगळी, दुसरी काय अपेक्षा असते. मोदी सरकारवर काय मत आहे? त्यांचं पण आहे चांगलं आहे काय तेव्हा. काय म्हणायचं आहे? आपकी बार मोदी सरकार. ओके.